तर मी आता एक बुक वाचत होतो, त्यामध्ये संक कॉस्ट फॅलेसी बद्दल सांगितलं. तर जनरली संक कॉस्ट फॅलेसी असते काय, की जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही टाइम इन्व्हेस्ट केलाय भरपूर आणि आता तुम्हाला दिसतंय की ते वर्कआउट नाही होत आहे आणि तुम्ही त्यात तरी पण इन्व्हेस्टेड राहता. लाईक फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखाद्या एक्झामची तयारी करताय आणि त्याला 3-4 वर्ष दिले तुम्ही, आता नेक्स्ट अटेम्प्ट तुम्ही ह्यासाठीच देताय की अरे मी 4 वर्ष दिलेत, आता ते 4 वर्ष वाया जातील जर मी डिसिजन आता चेंज केला तर. और एखाद्या मूवीसाठी गेलाय आणि ती मूवी फुल खराब आहे, तरी पण तुम्ही थांबताय कारण तुम्हाला वाटतं की मी तिकीटसाठी दिलेले 500-400 रुपये वाया जातील, तर मग खराब मूवी आहे तर बघूनच घेतो. तर जर तुम्ही टाइम, पैसा आणि एफर्ट जर इन्व्हेस्ट केलाय की एखाद्या गोष्टीमध्ये आणि आता तुम्हाला दिसतंय की ते वर्कआउट नाही होत आहे, तरी पण तुम्ही त्यात इन्व्हेस्टेड राहताय, तर याला संक कॉस्ट फॅलेसी म्हणतात. तर आयुष्यात अशा बऱ्याच ठिकाणी आपण अडकतो की आपल्याला वाटतं की नाही, हा डिसिजन चुकीचा आहे, तरी पण इन्व्हेस्टेड राहणं हे आपल्यासाठीच धोकादायक आहे. तर अशा ठिकाणी एक सोपा क्वेश्चन आपण स्वतःला विचारू शकतो की लाईक यातून बाहेर कसं पडायचं. जर मी आत्ता नवीन सुरुवात केली तरी पण मी हेच चूज करेल का आत्ता सुरू करणं, जे आधी आपण करत आलोय किंवा जे संक कॉस्ट फॅलेसी मध्ये गेलं. जर त्याचा आन्सर जर येस असेल तर नक्कीच, पण जर नो असेल तर तुम्हाला माहित आहे की काय करायचं, बदल करण्याची गरज आहे.